आणि मुळी प्रशांत वातावरण शंभर वातावरणाचा विचार आम्ही केला. दैवाची दैवता, धर्माची धार्मिकता आणि माणसाची माणुसकी या त्रिवेणी संगमन माणसाचं जीवन प्रफुल्लित होते. शैले शैलेन माणिकेन मोतीन गजरे साधोनी सर्वराम चंदनान वनमणी. प्रत्येक पदाचे गण माणिकाचा प्रसार असतो असं नव्हे, हत्तीच्या गंधस्थळ मोतिकांचा प्रसार असतो असंही नव्हे. वना पुष्कळ पण प्रत्येक वनात चंदन वृक्ष घमडतात, याच्यातला भाग नव्हे. कोण मदभाग घेतो वनांचे प्रमाणे आणि लक्ष 84 बघून जो माणसाला मानवी देव प्राप्त झाला. पवित्र विद्याच्या पुरुषार्थापासून 9 महिने 9 दिवस 9 घटका 9 पडे हा मावळाचा गुळाच्या मातेनं स्वतःच्या उदरात सांभाळलेला. असंख्य प्रसूत्या दनाजीनं भोगल्या आणि या हाडामावसाच्या गोळ्याला ज्यांना विश्वाच्या पाठीवर जन्माला घालण्याची कृती केली ते म्हणजे मातृ देवतेच्या जटी काशी नरेश राजा भूमिपाल करू लागल्या दिनापासून ज्या मातृदेवतेच्या छायेला मी वाढण्याचं कर्तव्य केलं, ज्या ज्यामुळे प्रभू स्वतः सिंधुतर जेवण आमच्या मस्तकी शिकवले. वेद वेदांगाचं तत्व ज्या ब्राह्मणांनी मागितलं त्या वेद वेदांगाच्या ब्राह्मणांच्या मुखातून निघणाऱ्या मंत्रघोषात आमच्या बुद्धीच्या मस्तकी विराजमान झालेला विकारकीत राज आमच्या मस्तकी बहार उतरणं झाला. तद्वेळी वैश्य वाणी शूद्र क्षत्रिय या चारवळे प्रतिच्या मुखातून निघणारे बोलला. राजा भूमिपालचा जयकार, राजा तुंगाचा जयकार, धर्म आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ आम्ही आमच्या जीवनात विकृत केले. लेखणी अंकुश लगा ही 3 न्यायाची न्यायसूत्र आम्ही आमच्या अस्थित धरून वेद वेदांगाचं तत्व महत्व जाणाऱ्या ब्राह्मणांनी आमच्या कविताप्रमाणे आमच्या अस्थित ते तापमान या सर्व मानव जनतेला आम्ही न्यायदान करण्याचं कर्तव्य करतो. हे भगवान हे 4 शब्दातून सर्वस्व सामावलं गेलं व गती भरण्याची सत्ता, तर गमनाची सत्ता व वास्तव रूपानं शारात्मा आणि नसून त्याचा वास्तव्य विश्वाच्या असमता आदेश अशा माझ्या कारण त्या माझ्या मानव जनतेला शांती समृद्ध ऐश्वर्य मानवतेला
मन संभ्रमानं संभ्रमित झालं. देवाची आराधना करत असताना तुमचं आगमन हवं. आमच्या पथकामध्ये तुम्ही मस्तक टेकावं. कोण तुम्ही? आयस कोणी हुशार काय ते? आमची जनतोवर काशीच्या पुण्यमय क्षेत्री चारमणी जनता वावरते. त्या चारमणीपणे तुम्ही आमचे अधिकारी आहात. सुंदर नाटकाचे प्रेक्षक सन्मान्य बाळा भगत आणि सन्मान्य दादा दाभोळकर या नाट्यप्रेमीनं माझ्या आणि आमची तुषारची भूमिका करणार यांच्या कलागुणाचा गौरव करण्यासाठी हे लागवळाचं पारितोषिक दिले. तमाम जनतेला नतमस्तक हो. माझ्या आई भराडीच्या चरणी नतमस्तक होऊन जय सत्यस्वामीच्या चरणी नतमस्तक होऊन आई खासदारी आणि आई भूमिके तिच्या चरणी नतमस्तक होऊन जय संतोषी माता सन्मान्य मालक भास्कर वैद्य यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन त्या लागवड पारितोषिक आणणार. तुम्ही आमचे अधिकारी आहात. मी कोणी मोठा नव्हे. कारण भरदारी वस्त्रांकर माणसाने घालावे म्हणून माणसाची माणुसकी कुठे ते संपत नाही. माणसाच्या मित्रतात माणसाची माणुसकी जिवंत राहायला हवी. तुम्ही आमच्या चरणाशी नतमस्तक झाला. कहाणी कशासाठी? विश्वाच्या असं म्हणतात काशीच्या पुण्य क्षेत्री एक नराळ दक्ष राक्षस निर्माण झाला. त्यानं तुमच्या भगिनीला उचलून दिली. ज्यानं आया बहिणीची इज्जत राखली तो माणसाची माणुसकी कमी पडत नाही. आणि जर का तुम्ही बहिणीची आपुलकीनं आमच्याकडे आला असाल तुमच्या बहिणीची मुक्तता आम्ही करू. जे आले देवाची ज्या मनात तिथे कोणाचे चाले नाही. लक्ष 84 भोगून माणसाला मानव प्राप्त झाला. पण तो मानव प्राप्त होत असताना देवानं विश्व मंडळी निर्माण केली. सौतेनं चित्रगुप्ताला साक्षीला घेऊन माणसाच्या अंगात 7व्या दिवशी धापली दिली. ते वाचण्याचा अर्थ आता पुस्तकाचा मग तुमच्या घडलं संकट आणि जर का असुर माजला असेल तर याच्या चोरमंगळा होईल.
गर्भातून तुमचा जन्म जर झाला नसेल तर स्त्रीच्या वेदना
करू नये रे. हे राजन, हिच्या बरोबर मी का नाही, तर ज्यावेळी हिच्या सौंदर्य मी पाहिलं, हिच्या सौंदर्यावर मी मोहित झालो, हिच्या सौंदर्य छायेला हवामान लावलं, हिच्या जवळ मी प्रेमाची याचना केली, हिला माझ्या प्रेमाचा धिक्कार केला. त्यावरच नाही, त्या मायाची आग लावून वासनाला दिली. त्यावेळी ताळी एका हातात वाजते का रे? त्याला दुसऱ्या हाताची जोड लागते. मग जिथं तिची संमती नाही तिथं मिळवायचा विकार कोणाला पोचत नाही असं माझे म्हणणं आहे. कदाचित तुझं म्हणणं तुझ्या मताला योग्य आहे, पण माझ्या मताला मी हे मला भागून मिळत नाही. ते मी स्वपराक्रमानं, स्वसमर्थानं मी मिळवण्याचा प्रयत्न करतोय. अरे देवधर्म मानव. प्रत्येक माणसाच्या उदरात निर्माण झाले. पण त्याच्या नेतून जिभेच्या टोकावर गेला. पोटाच्या अवलंबनातून ते शब्द रूपानं बाहेर पडले गेले. पण नेमको अरे वेड्या करतोयस का? त्याचा परिपूर्ण विचार देवधर्म मानवानं प्रत्येकानं करायला हवाय. त्याला यशाचं यश शिकव. तो मानव दानव देव गाठतोय. मग याच्यासाठी तुझ्या मतानं मी करतोय ते योग्य. हे राजन, मी जे माझ्या मतानं करतोय ते योग्य वाटतंय आणि त्या योग्य म्हणून मी ते करण्यासाठी वाटेचं सर्वांशी समाधान कारण आत्मरूपी परमेश्वर माणसाला चिंता देत असतो. त्या चिंतेतून मानव प्रत्येकजण वावरत असतो. पण आज तुझ्या मनाच्या ठिकाणी निर्माण झालेली ती इच्छा पवित्र नव्हे. आणि अस्तित्व मनाच्या ठिकाणी निर्माण झाली आणि असंख्य अव्यवर जाऊन तर का देवाला मातीवर करू नये जा म्हणतो. कदाचित मानवाच्या हातून जर का तुला मरण आलं असेल तुझ्या मित्राला तुला बाप काय पाहिजे? तो माझा बाप आहे. याच्या पुढे काय करायचंय हे माझा बाप ठरवेल. पण माझ्या अभिमानासाठी मी माझ्या जीवनात मागा कधी गेला नाही, मागा कधी खेळा नाही, गेलो तरी मी हसणार. मंदिराच्या कचवर भटकराच्या लाल पावसाची तुलना कधी करू नये बेड्या. कावळा तो कावळा आणि राजाऊस तो राजा. म्हणजे मी कावळा, तू एक राजा. पण हा कावळा तुझ्या जीवनात काय करणार आहे हे प्रत्येक क्षणाला मी तुला पटवून देणार आहे. कावळ्याचे दोन प्रकार आहेत. एक देव कावळा, दुसरा डोम कावळा. डोम कावळा माणसं उचलतो आणि देव कावळा हिंदू देवतांचे भक्ष उचलतो. मग त्या देव कावळ्याला माणसं उचलण्यापूर्वी इतक्या आणि त्याच हस्ताचा पुढे ससावण्यापूर्वी तुझा राम आणि हस्त पूर्ण करण्यासाठी उचित मार्ग
मारिलाही असता. हा? जीवन हे मातीमोलही केलंही असत. पण ज्याच्या बापाचे इकडे भरले नाही, तुझ्या अजून भरलेले नाही, हा? ज्याच्या बापाचे इकडे भरले नाही, त्याला मारण्याचा अधिकार देव दानव मानवाला पोचला नाही. शाबास. म्हणून याच्यासाठी हा? या क्षणाला हा?